हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी आज काढला कशाला? कारण मी ना 2-3 व्हिडिओ पाहिले यूट्यूबमध्ये. ठीक आहे. एक व्हिडिओ पाहिला ती टोमल मॅडम, जी फॉरेनमध्ये राहते, युरोपमध्ये, तिचा पाहिला. त्याच्यानंतर ती एक साबुनी आहे, तिचा पाहिला मी. आणि हे कॅरेक्टर चला तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमधून पॉझिटिव्ह भेटते, सगळं भेटतं. पण मैत्रिणींनो, हे जे व्हिडिओ करतात ना, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह पण ते बोलत असतात, चुकीचं बोलत असतात, पब्लिकला चुकीचं दाखवत असतात. पहिला मी टोमल मॅडमचा बोलते की जेव्हा टोमल मॅडमने तिचा नवरा जो परत मुंबईवरून त्यांच्या इथे कुठे म्हणतात ते युरोपला येताना सगळे व्हिडिओ दाखवले, तर ते सगळा ड्रामा होता मैत्रिणी. आणि जर तुम्हाला वाटत असेल ड्रामा नसेल, तो ओल्ड व्हिडिओ आहे. ह्या लोकांकडे ना हे लोक व्हिडिओचा स्टॉक करून ठेवतात. म्हणजे एक महिन्या अगोदरचे ह्या लोकांची व्हिडिओ असतात. नवरा तिथेच असतो ह्या लोकांचा, इजा, पण हे लोकांना स्टॉक करून ठेवतात आणि हे लोक ते व्हिडिओ एक एक दिवसाला सोडत असतात. ठीक आहे. मला तर एक पहिलं म्हणजे असं बोलायचं आहे की जेव्हा हे लोक तिथून मुंबईहून निघत होते, आईला भेटले, तेव्हा ही तिच्या आईला धरून म्हणजे रडली, पुष्कळ रडली. तेव्हा जेव्हा हा तो फणोजरावसुद्धा त्याच्या आईला म्हणजे हे करून रडला, तर ही मॅडम म्हणते कशाला रडायला पाहिजे. ठीक आहे. आणि एक नोट करा, मुंबईवरून परत टोमल मॅडमचा नवरा जो आहे परत यायचा जो व्हिडिओ दाखवला होता, त्याच्यामध्ये तो क्लिअरली म्हणतो आहे मी परत येणार आहे. म्हणजे त्याची ती बिझनेस ट्रिप होती, आणि हे लोकांना ना म्हणजे एकदम उल्लू बनवण्यासाठी हा व्हिडिओ केला. आता तर काही तिथलेच युरोप कंट्रीचेच काही लेडीज आहेत, काही सबस्क्रायबर आहेत, त्या लोकांनी आपल्या प्रणाली मॅडमच्या चॅनलवर सांगितलं, काय सांगितलं की तिथे आता 15 दिवस झाला तिथे स्नोफॉलच नाही आहे. म्हणजे पुष्कळ दिवस झाला तिथे स्नोफॉलच नाही आहे असं लोक तिथे कमेंटमध्ये सांगत आहेत. आणि ह्या मॅडम स्नोफॉलमध्ये चालल्या आहेत असा व्हिडिओ येतो आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचा जो हा व्हिडिओ पुष्कळ ओल्ड आहे. तर असं लोकांना ना उल्लू बनवू नका तुम्ही लोक. आणि बाकीचे काही म्हणजे असे यूट्यूबर आहेत, ते लोक म्हणतात की ह्यांच्या चॅनलमधून आहे ना पॉझिटिव्हिटी भेटते, निगेटिव्हिटी नाही. अरे सगळं खोटं दाखवत आहेत हे. कितीतरी ओल्ड व्हिडिओ टाकत आहेत हे लोक, ओल्ड व्हिडिओ करून टाकत आहेत खाली, म्हणजे खाली फॉर डॉलरसाठी. आता असं यूट्यूबमध्ये सगळे लोक डॉलरसाठीच आहेत. काही लोक ड्रामा करतात, काही लोक ॲक्टिंग करतात, काही लोक कॉमेडी करतात, काही लोक रोस्टिंगच्या नावाखाली फालतूगिरी करतात. तुम्ही तर बघितलं असेल ना काही रोस्टिंग चॅनल जे फालतूगिरी करत आहेत आजकाल. हां, तर करत असतात. तर आणि दुसरं आणखी एक महान व्यक्ती आहे. एक मी हे सांगितलं, आता ती एक साबुनी मॅडम आहे, तिच्यावर मी एक म्हणजे सांगते. तर तिचा काल मला एक व्हिडिओ दिसला. मला ह्या लोकांचं मी म्हणजे जास्त व्हिडिओ नाही पाहत, पण तिचा नवऱ्याला एवढा ॲटिट्यूड होता, त्या साबुनी मॅडमच्या नवऱ्याला एवढा ॲटिट्यूड आहे. त्याला एका बाईने कमेंट केली, त्या एका बाईच्या कमेंटवरून त्याने एवढं मोठं हे केलं, इश्यू केला. आणि तो लोकांना सांगतोय की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काय शिकवलं आहे का. अरे बाबा, मी एक विचारते की तुझे हे सोशल प्लॅटफॉर्मवर त्या बाईचं नाव घेतलं आहे किंवा काही नाव घेतलं आहे ना, जर त्या बाईने उद्या तुझ्यावर केस केली तर तू काय करणार रे? तुम्ही मोठं म्हणजे तुमचं 1 लाखावरती चॅनल झालं म्हणून तुम्ही सबस्क्रायबरांना काही पण बोलणार का? जर तुम्हाला कोणी कमेंट करत असेल 1 किंवा 2, तर त्यांना तुम्ही ब्लॉक करू शकता. पण तुम्ही त्यांच्या कमेंटवर व्हिडिओ बनवतात ते कशाला? कारण तुम्हाला एकच प्लॅटफॉर्म आहे असं तुम्ही म्हणतात. तर एकच प्लॅटफॉर्मवर म्हणजे एक असं डॉलर छापता येतात ना, तुमचे व्ह्यूज चांगले असतील तर लोक तुमचे त्या व्हिडिओला बघतील. 1 लाखवरती व्हिडिओ गेला तरी बस आहे, पैसे भेटतात आणि डेली खर्चासाठी होऊन जातो. बरोबर आहे की नाही? बाकीचा आणखी एक मला सांगायचं आहे की काही लोक म्हणतात की आहे ना, मी जे फालतू बायका, काही फालतू गिनचून के काही फालतू बायका आहेत यूट्यूबमध्ये. हां, त्या काय म्हणतात
की मी आहे ना पॉझिटिव्हिटी असतं ना त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी शोधते आणि माझं सगळे व्हिडिओ मला एक सांगा, जर एखाद्या माणसाच्या घरी म्हणजे एखाद्या व्यक्तीने घरामध्ये छोटंसं हॉटेल ओपन केलं आहे, छोटंसं ओपन केलं आहे आणि तो सगळं टेस्ट करून ना काही पण असेल ना तर चाटून त्याच हाताने चपातीला हात लावतो, ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे मला सांगा. त्याच्यानंतर आणखी एक महान यूट्यूबर आहे, तिला मासे आता पुष्कळ आवडतात, मासे अतिशय आवडतात. हां, तर ह्या मासे म्हणजे खातात, खाऊन द्या, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्या पैशांना खातात. तर ह्या बाईने काय केलं होतं, काही दिवसाअगोदर हिचा मी व्हिडिओ पाहिला होता की गणपतीचे फोटो, मारुतीचा फोटो, हिने एका समुद्राच्या साईडला छोटासा खड्डा काढून पुरला होता. तर देवांचे फोटो कोण पुरतं मला माहीत नाही, मी तर बघितलं नाही आहे. ह्या मॅडम कुठेतरी एकदा गेल्या होत्या, तिथे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक बकेट करा, त्या बकेटमध्ये भिजवून ठेवा, 3 दिवसानंतर फुला झाडाला टाका. मग ते पॉझिटिव्हिटी गेली कुठे? तिसरा यूट्यूबर आहे, त्याने कोकणाच्या याच्यामध्ये काही फ्लड टाईमसाठी लोकांकडे पैशाची अपील केली होती आणि त्याने त्याचा नंबर, त्याच्या बायकोचा नंबर, त्याच्या भावाचा नंबर, त्याच्या आईचा नंबर, या 4 नंबरवर गुगल पे करायला सांगितलं होतं. पण त्या पैशाचा हिशोब कुठेही दिलेला नाही. त्या पैशाने त्याने स्वतःची प्रॉपर्टी केली. तर ह्याच्यामध्ये कुठे पॉझिटिव्हिटी भेटते? आणखी एक आहे यूट्यूबर, त्याने काय केलं होतं, एक काळा कोंबडा दाखवला होता. काळा कोंबडा दाखवून त्याला म्हणजे त्याच्यानंतर त्या काळ्या कोंबड्याची भाजी करून दाखवली होती. तर म्हणजे आत्ता 5 मिनटं अगोदर तो कोंबडा जिवंत आहे आणि त्याच्यानंतर त्याने त्याला कापून बिपून त्याची भाजी करून दाखवली. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी कुठून भेटते? तुम्हाला कुठून पॉझिटिव्हिटी भेटते मला तुम्ही सांगा. मला तर नाही पॉझिटिव्हिटी दिसत. तर असं बोलायचं थांबून टाका की मी लोकांचे पॉझिटिव्हिटीमध्ये निगेटिव्ह होते, कारण मी निगेटिव्ह नाही, मी निगेटिव्ह पॉईंट उचलते, कारण लोकांना ना त्यांच्या डोळ्यावर त्यांचा पडदा आहे ना पॉझिटिव्हिटी आहे म्हणून ते काढण्यासाठी मी दाखवत असते. हां, जर एखादं तुमचं चॅनल वाढतं आहे ना, तर ते काहीतरी विचार करायला पाहिजे ना तुम्ही. आता ह्या मॅडम एक मॅडम, त्यांना आपल्या नाव जाऊन द्या, ते विषय नाही काढत, पण आपले जे शिवाजी महाराज आहेत त्यांची एक मूर्ती हिला गिफ्टमध्ये भेटली होती आणि तो व्हिडिओ मी पाहिला होता बरं का. आणि सेम मूर्तीची आपल्या शिवाजी महाराज म्हटलं मी, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या बाईला गिफ्ट भेटली होती आणि तीच मूर्ती काही वर्षानंतर तिला कुठे भेटली? जंगलामध्ये. हां, मग ती मूर्ती जंगलामध्ये कोणी ठेवली आणि ही जंगलामध्ये कुठे गेली? रस्त्यावर जाताना हिलाच कशी दिसली? मग हे सगळं हे लोक आहे ना कंटेंटसाठी करतात मैत्रिणींनो. हे लोक रात्री जातात, झाडाझुडपामध्ये ठेवतात आणि जाताना बरोबर ह्या लोकांनाच दिसते. महाराष्ट्रामध्ये ना अशी मूर्ती किंवा म्हणजे माईका लाल नाही जन्माला की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना ती म्हणजे असं साईडला रोड साईडला ठेवेल असा एक व्यक्ती नाही आहे जन्माला आलेला. सगळं त्यांना म्हणजे हे करतात, रिस्पेक्ट देतात. हां, आणि ही बाई आली म्हणते की असं तसं. किती खोटारडे लोक आहेत ना. आणि ह्या खोटारडे लोकांचे व्हिडिओ तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटते. हां, मटण दाबून खातात हे लोक, म्हणजे विचार नाही करू शकत. आता ते एका फिशला जगायचं इच्छा नाही का? भले त्याची 5 दिवसाची जीवन असेल, पण त्याचा प्रत्येक आयुष्य जगायचं त्याला हक्क आहे. त्या खेकड्याला पण त्याचा प्रत्येक एक टाईम जो आहे तो जगायचा हक्क आहे. भले त्याचं आयुष्य कमी आहे, त्या कोंबड्याला पण, ते कोंबड्याचं आयुष्य कमी असेल असं तुम्ही म्हणता म्हणून आम्ही खातो असं तुम्ही म्हणता, पण त्या कोंबड्याला पण त्याचं आयुष्य ना म्हणजे त्याला अजून जगावंसं असं वाटतं. आणि तुमचं काय तोंडाची चव, तुमच्या जिभेला चव छान आहे, चटरपटर त्यासाठी. आणि त्याच्यानंतर त्याचं ते काय भेजा फ्राय, माय गॉड, पाया सूप, काय काय करतात. म्हणजे असं काही पार्टच नाही सोडत. म्हणजे भूक झाली की समोरचा कोंबडा जात असेल तर तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि दाप करून तुम्ही त्याला हे करून त्याचं काय पण करून टाकाल. भरोसा नाही आहे, कारण तुमची जी जीभ आहे ना ती काय म्हणतात पुष्कळ डेंजर आहे. अरे, आपल्या मुलाबाळांना जरा ताप बीप आला तर आपण डॉक्टरकडे पळतो, मग त्या कोंबड्याकडे पण आपण एक भावनेने नाही काय बघू शकत की त्याला पण पिल्लं आहेत. हां, किंवा त्याच्या पोटामध्ये
पील असू शकतं, म्हणजे अंडी असू शकतात आणि ते अंडी टाकल्यानंतर त्याच्यातून छोटी छोटी कोंबडीची पिल्लं येऊ शकतात. तुम्हाला ते स्टोरी आठवते ना, ती कोंबड्याला सोन्याची अंडी द्यायची कोंबडी, तर लास्टला तो कापून टाकतो, त्याला वाटेल पोटामध्ये पुष्कळ भेटते. ही परिस्थिती आता झाली आहे मैत्रिणींनो. साधा कोंबडी तुम्ही अशीच मारून खाऊ शकता का? नाही. त्याला तुम्हाला मसाले तिथेच तुम्ही कधी काकडी किंवा भाजी कच्ची खाऊ शकतात, पण मग चिकन मटन तुम्ही खाऊ शकता का? नाही ना. मग इथे ती पॉझिटिव्हिटी नाही तुम्ही दाखवत, तिथे ती नेगेटिव्हिटी. आणि काही एरेगेरे नक्की यूट्यूबवर म्हणतात की मी पॉझिटिव्हिटी म्हणजे नेगेटिव्हिटी शोधून काढते, तर त्यांना ना म्हणजे हुआ आहे त्यांच्या जिंदगीवर की लोकांचं ना असं म्हणजे बापरे. एक तर यूट्यूबर आहे, तिचं तर मी बोलूच नाही शकत. बापरे, ती तर म्हणजे तिला काय बोलली तर तिचे जे आहेत ना काही चाहते ते येतात, म्हणजे तिच्यावर बोलायचं नाही. असून द्या, जाऊन द्या. अर्जी टाकून आली आहे मी, 2 दिवसामध्ये उत्तर भेटणार आहे. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. तर चला, व्हिडिओ बनवला, तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक कमेंट करा. जे नेगेटिव्ह उत्तर देत आहेत ना त्यांना पण मी म्हणजे प्रेमानंच उत्तर देत आहे. एक तर बाई कालपासून पुष्कळ बडबड करते, तिला मी पण जाऊ दे, करून दे बडबड, आपल्याला काय. तिचं चॅनल म्हणजे तिचं काय डेटा जातो आहे, माझा नाही जात. चला करा. तर तुम्हाला नेगेटिव्ह कमेंट करायची असेल तर करा, पॉझिटिव्ह उत्तर भेटेल. आणि काय खालच्या कमेंटला समर्थन करू नका म्हणणारी बाई, तुमचे जे आहेत ना कार्यकर्ते ते कामातून गेलेले आहेत. 4 आण्याचे पण फायद्याचे नाही त्यांना, 4 आण्याचे पण काय म्हणतात त्यांना हे नाही आहे. तर चला मैत्रिणींनो, बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि काय बोलतात की तोंड वाकडं तिकडं करते, तुम्ही बघू नका, बघूच नका. माझ्यामध्ये फुल पॉझिटिव्हिटी आहे ना, त्याच्यामुळे मी लोकांचं ते निगेटिव्ह तुम्हाला दाखवते. ठीक आहे ना, की तुम्ही कोंबडा खाऊ नका, तुम्ही खावा व्हेजिटेबल खावा. तुम्हाला का कोंबडा खायला पाहिजे, तुम्हाला मटण का खायला पाहिजे, तुम्ही काय वेगळं भाजी करून खावा, बटाट्याची भाजी खावा, काय म्हणतात पालेभाज्या खावा, बटाटा वांगा रस्सा खावा, जसे टुपे मॅडम खाते दाबून तसं खावा. काय आहे, रोटी चपाती भाजी भाकरी काय पण करा, पण एखाद्या जीवाला कशाला मारत आहात? एखाद्या जीवाला जगायला द्या, मारू नका. पण मच्छर दिसलं ना तर पटापट कॉईल लावून टाका, नाहीतर आपलं प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि कोण ते आहे बोलतात ना कामातून गॉन केस आहे ते लोक, त्यांना काही कामधंदे नाही आहेत. समजलं का? बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. तुम्हाला समजलं ना मी काय सांगितलं? विचार करा, मी काही बोलली पॉईंट ते लक्षात ठेवा. आणि काय आता सगळे लोक आता आईबापाचं काय काढतात आहे, आईबापांनी काय शिकवलं असं काढतात आहे. बापरे, ओहो. आता तो बाबा साबुणीचा नवरा पण तसाच. त्या एका बाईने कोणी कमेंट केली, त्याला लागली आग. एका बाईला तो उत्तर देतो, म्हणजे त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांना कसा बोलत असेल. मला तर पटतच नाही बाबा ह्या यूट्यूबर लोकांचं. 1 लाखावरती जर तुमचे सबस्क्रायबर झाले, ते सोडा, आजकाल तर 10-15 हजारावर तुम्हाला व्ह्यू भेटले तर आकाशामध्ये उडतात बाबा लोक. चुक्कू 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 असं. 20,000 भेटले तर आणखी उडतात, 25,000 भेटले तर आणखी उडतात, त्याच्यानंतर गायब होतात. आणि नंतर सीधा ऊपर से गिरे खजूर में अटके, असं झालं आहे लोकांचं. तर चला, खजूर में अटकने वाले तो अटकने वाले हैं, अभी उड़ रहे हैं, जाने दो, 2 दिन में खजूर में अटकेंगे. ये वो उनको वो दिखाने वाले हैं, ऊपर वाला दिखाता है. ऊपर से गिरे और डायरेक्ट खजूर में अटके. खजूर में अटके. ये ऐसे खजूर लोग को है ना ध्यान नहीं देने का, और एकदम हैप्पी रहने का, मस्त रहने का, आनंदित रहने का. चला, माझा वेडेवाकडे चेहरा तुम्हाला आवडत नसेल ना, बघू नका. मला आवडतं माझा मोबाईल, माझं काय म्हणतात इंटरनेट, नेट पॅक काय 4G 5G काय आहे, माझं आहे. माझं चॅनल, माझा मोबाईल, माझं घर, माझा पंखा, आणि ही मी आहे. समजलं का? बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.